सरकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करण्याबाबत वेतन पथकाकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया आजची ताजी बातमी. विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्यामार्फत दिनांक 2 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024च्या वेतनवाढी द्यावयाची आहेत. अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी शाळेच्या शालार्थ लॉग इनवरून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. वर्कलिस्ट, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन, रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रिमेंट यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्यापैकी ज्यांना माहे जुलै 2024ची वेतनवाढ द्यायची आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना टिक मार्क करून ॲड करून लिस्ट सेव्ह करून घ्यावेत. त्यानंतर सदर वेतनवाढ दिलेल्या कर्मचारी यांची प्रिंटआउटसह सदरचा प्रस्ताव पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या कार्यालयात सक्षम सादर करून वेतनवाढ अप्रूव्ह करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर वेतनवाढीचे प्रस्तावासोबत ऑनलाईन ऑफलाईन वेतनवाढीचे चार्ट तयार करण्यात यावेत. तसेच वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. तसेच शाळेच्या लेटरपॅडवर व इतर कागदपत्रांवर शाळेच्या शाळार्थ ID शिक्का न विसरता मारणे व मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच ईमेलवर वेतनवाढीबाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही. तसंच शालार्थ ऑनलाईन वेतनवाढ प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच संच मान्यता 2022-23ची प्रत सदर परिपत्रकामध्ये नमूद वेळापत्रकानुसार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातील वेतन पथकाकडून निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता, बघू शकता. त्यानंतर काही शंका असल्या तुमच्या तर नक्की कॉमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.